हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सायन्स विथ वैभव. आज आपण बघणार आहोत अपूर्णांकांवरील क्रिया, म्हणजेच अपूर्णांकांची बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल किंवा भागाकार असेल, अत्यंत सोप्या पद्धतीने कशा प्रकारे करता येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिली क्रिया घेतलेली आपण तो म्हणजे अपूर्णांकांचा गुणाकार. ओके, कसं करायचं बघा. सगळ्यात आधी तुम्हाला न्यूमरेटरने न्यूमरेटरला म्हणजेच अंशाने अंशाला बनायचं आहे. 5 गुणिले 2 जर का तुम्ही केला तर तुम्हाला मिळून जातील 10. ओके, त्यानंतर तुम्हाला छेदाने छेदाला म्हणजेच डिनॉमिनेटरने डिनॉमिनेटरला बनायचं आहे. 4 गुणिले 3 4 त्रिकम 12. 10/12 हे तुमचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतरची आपली क्रिया आहे ती म्हणजे भागाकार. बघा, हा भागाकार कसा करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला गुणाकार करायचा आहे. 4 गुणिले 2 म्हणजेच 8 होतील. त्यानंतर तुम्हाला या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे, म्हणजेच 5 गुणिले 3 5 त्रिक 15. 8/15 हे उत्तर तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतरची आपली क्रिया आहे ती म्हणजे बेरीज. बघा, सेम अशाच पद्धतीने 4 गुणिले 2 या दोन संख्यांचा गुणाकार मी इथे लिहितो 8 येऊन जाईल. त्यानंतर मध्ये प्लस चिन्ह आहे म्हणून मी इथे प्लस साइन दिलेलं आहे. त्यानंतर बघा 5 गुणिले 3 म्हणजेच होतील 15. ओके, 15 अधिक 8 23 होऊन जाते. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे 5 गुणिले 2 म्हणजेच 5 गुणे 10. 23/10 उत्तर आलंय. शेवटची आपली क्रिया आहे ती म्हणजे वजाबाकी. सेम जसं आपण बेरजेमध्ये केले त्याच पद्धतीने आपण सेम गुणाकार करणार आहोत. 5 गुणिले 3 म्हणजे 15 होतील. मध्ये वजा चिन्ह आहे म्हणून मी आता इथं वजा दिलेलं आहे. त्यानंतर 4 गुणिले 2 4 दुणे 8 होतील. 15 वजा 8 म्हणजेच आपल्याला मिळतील 7. तुम्हाला 4 आणि 3 चा गुणाकार करायचा आहे. 4 त्रिकम 12. 7/12 तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. ओके, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.